दिल्लीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. सलग 90 वर्ष आहेत. छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत आहेत. राजे, मला सांगा की 90 वर्ष आहे, सातत्य ठेवलेलं आहे, मराठी जनांना इथे एकत्र करताय, काय संदेश आहे? मला अतिशय आनंद होत आहे की 8 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही दिल्ली राजधानीत सुरू केली. एक व्यापक स्वरूप व्हावं, एक मोठ्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी. कारण की शेवटी शिवाजी महाराज हे नुसते महाराष्ट्रासाठी सीमित होते, ते हिंदी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं होतं. पहिल्या शिवजयंतीला मला आठवते की राष्ट्रपतींना आम्ही बोलवलं होतं, नौदल प्रमुख होते, लष्कर प्रमुख होते. आणि आज 90 वर्षे सलग दिमाखात जोशात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. हा आनंदाचा क्षण आमच्या दृष्टीवर. पण सगळ्यात महत्वाची बाब ही आहे, पहिल्या 2 वर्षी सगळे महाराष्ट्रातून सगळे लोक आले होते शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला. पण आज दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे अधिपती होते. पण आम्ही इथे दिल्लीची शिवजयंती साजरी करणार. आज तुम्ही व्यापक स्वरूप बघितलं, हे पूर्ण श्रेय हे दिल्लीतल्या महाराष्ट्रीयन लोकांचं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे. आणि पण तुमची पण टीम आहे, प्रवीण पण पहिल्यापासून कष्ट घेताना बघतोय. महाराष्ट्र सरकारकडून आरसी मॅडम आहेत, आरवीएमला की ज्यांचे महाराष्ट्र सगळ्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सुद्धा अनेक वर्षापासून सहकार्य आहे. आणि शिवाजी महाराजांची जयंतीसाठी नुसतं प्रवीण पाटील नाही तर दादाराव नाही आहे, दादासाहेब नाही, हे सगळी पूर्ण टीम आहे. आणि ज्याच्यातून शिवाजी महाराजांची जयंती ही चांगली दिमागात साजरी होते. माझी जबाबदारी जरा कमी झालेली आहे. आणि कारण का त्या जोमाने त्यांना सुद्धा समजलं की शिवाजी महाराजांची जयंती कशापर्यंत साजरी करायला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल दरवर्षी काही ते वेगळं पण ते करतात. आणि यावर्षी सगळ्यात मला आवडलं त्यांचं की सगळ्या टीमनी ठरवलं की शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना सुद्धा महाराष्ट्राचे जे महापुरुष आहेत त्यांचे पुतळे ह्या महाराष्ट्रात सुद्धा मी दिसतात. मग ते महात्मा फुलेंचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, ते मिरवणुकीत जात असतात, त्यांना सुद्धा हार घालून जायला पाहिजे. कारण ते सुद्धा तितकेच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारे ते महापुरुष होते. राजे, तुम्ही वारंवार 2 मुद्द्यावर फोकस केलेत, एक तर की गडकिल्ले आणि दुसरं म्हणजे की अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार. का उशीर लागतोय? नाही, गडकोट किल्ल्यांचं का होत नाही अजूनही मला आश्चर्य आहे. म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याच्या ज्या पद्धतीने संवर्धन जतन देवेंद्रजी फडणवीसांना मी सांगितलं, ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं, आज काम चांगलं चालू आहे. आता तुमचे 11 किल्ले नामांकित झालेले आहेत जागतिक वारसा स्थळामध्ये. आज तुम्ही बाकी 11 किल्ल्यांचं दुर्गराज रायगड किल्ल्याप्रमाणे जर संवर्धन जतन नाही केलं तर नामांकितपणा सुद्धा तो काढून घेऊ शकतात युनेस्को. आणि म्हणून त्यांनी सुरू करावं अशी माझी विनंती राहणार आहे. तुमच्यापुढे दुर्गराज रायगडचं मॉडेल आहे. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला सुद्धा जो स्टॅच्यू आहे, तुम्ही ठरवलं काय करायचं. सारखं ही परवानगी नाही, ती परवानगी नाही, सेंटर तुमच्याकडे, सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. तर माझं असं त्यांना उलटं म्हणणं आहे, जी अडचण मला जी दिसायला लागलेली आहे, जी जागा तिने बदलली, ती आता अशा जागेत घेतलेलं तिथं होणं अशक्य आहे. पूर्वीची जी जागा होती अरबी समुद्राला लागूनच मरीन ड्राईव्ह समोर, ती जर जागा जर त्यांनी सिलेक्ट केली तर माझ्या अंदाजाने तिथं अरबी समुद्र शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं माझं असं म्हणणं आहे की ते करा, ज्यावेळी करा तुम्ही करा, पण तुमच्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे समुद्रातल्या जे किल्ले आहेत, आज देशात नाही जगात तुम्हाला समुद्रातले किल्ले पाहायला मिळणार नाहीत. आणि तिथं तुम्ही संवर्धन जतन करायला पाहिजे. सी फूड सर्किट टुरिझम च्या माध्यमातून तुम्ही देशातल्या परदेशातल्या लोकांना तुम्ही शिवाजी महाराजांचे किल्ले पाहायला, केंद्राकडे, प्राईम मिनिस्टरकडे सगळं केलेलं आहे. 8 वर्षे हेच काम केलंय मी, दुसरं काही केलं नाही. माझं कोणी विचारलं तर तुम्ही काय काम केले, तर आपल्या किल्ल्यांसाठी आणि बाकीचे ओव्हरऑल सांस्कृतिक क्षेत्रात जे शिवाजी महाराजांना आपल्याला जोर देतात तेच काम केले. बाकी माझं काम कुठेही पाहिलं तर दुसरं मिळालं नाही. राजे, टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये पण वादग्रस्त नाही, शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणीही करू शकत नाही. आज 396 शिवाजी महाराज जयंती किती जगात त्याचा, देशात आणि जगात ते साजरी केली जाते. आणि अशा माणसाचं नाव आज घेणं सुद्धा मला बोलायचं नाही त्यावेळी. बिलकुल. तर आज शिवजयंती आहे आणि महाराष्ट्राकडून पण, महाराष्ट्र सरकारचे पण प्रतिनिधी आहेत. आणि मॅडमला पण आपण विचारूयात. मॅडम, मला सांगा की दरवर्षी तुम्ही ते काही ना काही नवीन उपक्रम करतात. मी पण आता पाहिलेलं आहेत की बरेचसे उपक्रम तुम्ही केलेले आहेत, खाद्य महोत्सव किंवा काय. आज राजे आलेले आहेत आणि इथे सोहळा पण होतोय आणि सजलेलं पण आहे. कसं महाराष्ट्राचं शासनाची प्रसिद्धी आणि छत्रपती महाराजांचं जे ख्यातनाम नाम आहे अटकेपर्यंत महाराष्ट्रापासून, हे मला करायची आणि शासनाला करायची संधी मिळाली. आम्ही धन्य झालो की आज आम्ही महाराष्ट्राची प्रचिती इथे दाखवू शकलो. खूप धन्य वाटतंय की महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर
संभाजीराजे यांनी दोघांनी एकत्र येऊन हा सोहळा केलेला आहे. 9 वर्ष सलग हा सोहळा चाललेला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली तर या संपूर्ण भागामध्ये लोक जे ते इथे एकत्र येतात आणि हा आपण उत्साह पाहतोय की तिकडे अशा प्रकारचा देखावा जो आहे तो सुद्धा केला गेलेला आहे. आणि इथे वेगवेगळे रंग जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि जो पारंपरिक पेहराव आहे, पोशाख आहे, तो सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. मला सांग की ही तयारी करण्यात आलेली, परंतु काय मेसेज आजच्या दिवशी महाराजांचा संभाजी महाराजांनी ज्यावेळेस इथे शिवजयंती सुरुवात केली त्यावेळेस स्पष्ट उद्देश आहे शिवाजी महाराजांच्या विचारांनी दिल्ली काबीज करा, म्हणजे दिल्लीवर राज्य नका करू असा अर्थ नाही त्याचा, की शिवरायांचे विचार हे शासन प्रणालीत कसं होते हे इथल्या नेत्यांना महापुरुष इथल्या ज्या पुढाऱ्यांना कळू द्या, हा त्यांचा बेसिक उद्देश होता. शिवाजी महाराज फक्त घोड्यावरचे आणि तलवारीचे पलीकडे आहेत, एक सुशासन आहेत, एक प्रजेचं राज्य आहे, एक रामराज्य आहे, ते जनतेला कळावं हे त्याचं मूळ कारण होतं. आणि त्यामुळेच आम्हाला ही शिवजयंती एक इथे साजरं करण्याचा मुख्य उद्देश आहे की महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाज व अमराठी समाज त्यांना शिवाजी महाराज घोडा आणि तलवारीच्या पलीकडे कळावे, एक राजाच्या पलीकडे कळावे, एक योग्य शासनकर्ता, एक जनतेचा राजा असे कळावे, म्हणून ही शिवजयंतीचा मूळ उद्देश आणि मेसेज हा आहे. अच्छा, त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन किंवा मुत्सद्देगिरीचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे की आग्र्याहून गेलेली सुटका. इथे अजून सुद्धा प्रश्न आहेत की शिवाजी महाराजांनी कशी सुटका करून घेतली. कोण म्हणतं चंबळच्या नदीमधून गेले, कोण म्हणतं आलेल्या मार्गाने गेले, कोण म्हणतं पेठाऱ्यामधून गेलेलं आहे. तर हे महाराजांचं गुण आहेत की जे आतापर्यंत त्याच्यावर रिसर्च चालू आहे. बघा, हा जर रिसर्चचा भाग असेल तर एक सर्वसामान्य जनमानस हेच आहे की महाराज मिठाईच्या किंवा ते जे काही फळ मिठाई ज्याच्या पैठ्याऱ्या आहेत त्यातूनच बाहेर पडले आहेत आणि ते वाराणसी मार्गे वगैरे गेले, हे काही याच्यातून पुरावे सुद्धा आहेत. पण जर हा याचा भाग असेल, जसं की काय म्हणतो आपण रिसर्चचा भाग असेल तर मुळच ते आणखी उपलब्ध पुरावे व्हावे, त्यावर एक निष्कर्ष घ्यावा. मला बोलायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कुठून आलात आणि काय इथे मी आपल्या सोना चांदी असोसिएशनचा राष्ट्रीय अध्यक्ष मी बरेलीहून आलो आज शिवजयंतीला. आणि सर्वप्रथम ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण केलं, अशा या हिंदू राष्ट्राच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे शिल्पकार आणि आपल्या मराठ्यांचे योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरातील सगळ्या हिंदू राष्ट्राच्या प्रेमियांना मी जयंतीनिमित्त बधाई देतो. आणि सगळ्या जनतेला, हिंदुस्थानच्या सगळ्या जनतेला मी आज शिवजयंतीच्या पावन पर्वपर मी आज सगळ्या जनतेला एवढंच सांगेन की महाराजांनी ज्या पद्धतीनं आपला देश आजाद केला, हिंदू राष्ट्र निर्माण केलं, त्यांना आदर्श मानून युवा पिढी आणि आपल्या मराठी साम्राज्यानं असंच पुढे गेलं पाहिजे. महाराजांचा आदर्श म्हणून आपलं स्वराज्य ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी निर्माण केलं, प्रत्येक युवाच्या दिलामध्ये या महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या देशाच्या संकटाच्या ठिकाणी प्रत्येकानं राहिलं पाहिजे. बिलकुल. काय नाव तुमचं, कुठं? माझं नाव अमोल खेसे देशमुख, मी फलटणवरून आलो साखरवाडीवरून. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आजची असणारी 396वी जयंती आहे. 396 जयंती इतक्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होती आहे. 2018 पासून होणारी ही शिवजयंती दिवसेंदिवस लोकोत्सवाचा असणारं स्वरूप या ठिकाणी घेते आहे. 4 वर्षांना या ठिकाणी 400वी शिवजयंती आहे. 400वी शिवजयंती या ठिकाणी जोरदार साजरी व्हावी या असणाऱ्या संपूर्ण दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी होत आहे. म्हणजे दिल्लीचा इम्पॅक्ट संपूर्ण असणाऱ्या भारतभर पडतो. फक्त भारतभरच नाही तर या ठिकाणी असंख्य एम्बेसी आहेत, प्रत्येक देशामध्ये याचा इफेक्ट जातो. आणि 400व्या शिवजयंतीला मी या ठिकाणी सर्वसामान्य शिवभक्त म्हणून या ठिकाणी मागणी करतोय की या ठिकाणी असणारं भारताचं सर्वोच्च प्रथम जे नागरिक आहेत पंतप्रधान, या पंतप्रधानांनी 400व्या शिवजयंतीला या ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे. बिलकुल. आणि ही आहे की शिवभक्तांची, मराठी माणसाची इच्छा. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.